नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे थालीपीठ, जे बनवायला सोपे आहे, पण तुम्ही कुठल्याही मील मध्ये हे घेऊ शकता. वेट लॉस जर्नी मध्ये जर तुम्ही रोजही हे थालीपीठ खाल्लं तरी सुद्धा हेल्थ साठी अतिशय उत्तम ठरणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे इथे साहित्य मी काढून घेतलेले आहे. कोथिंबीर कापून घेतलेली आहे, स्वीट कॉर्न आहे छोटी वाटीभर, एक याच्यामध्ये हातामध्ये बसेल एवढी जुडे मी याचे घेतलेले आहे, पानं पालकचे एवढीशी जुडी घेतलेली आहे. शेपूची एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे. एक काकडी मी बारीक किसणीने किसून घेतलेली आहे. आणि आता इथे आपल्याला पीठ घालायची आहेत, तर ती 2 प्रकारचे पीठ 3 प्रकारचे पीठ आपल्याकडे असतील ते अवेलेबल आपण घेऊ शकतो. तर आज मी इथे घेणार आहे बघा, कुठल्याही तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये थालीपीठ बनवायचे असतील तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हे पीठ घ्यायचं आहे. तर मी हे वाटीच्या अंदाजाने म्हणाल तर 3 वाटी आहे. ह्याला काही मेजरमेंट मी घेतलेले नाहीये. आपल्याला थालीपीठ जेवढे बनवायचे तेवढं पिठाचं इथं आपल्याला घ्यायचंय. तर चमचे 3 मी घेतलेले आहेत आणि वाटी म्हणाल तर 3.5 वाटी ते पीठ आहे. चण्याचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. 2 मोठे स्पून भरून मी हे घेतले. चमचा मोठा आहे, 2 चमचे मी इथे घेतलेला आहे चण्याचं पीठ. कोथिंबीर घालून घेते, कापलेल्या सर्व भाज्या, कांदा बारीक कापायचा आहे. स्वीट कॉर्न, सुके मसाले आपल्याला काही घालायचे आहेत. 2 चिमटे घातलेले हिंग, अर्धा टीस्पून घालायचे हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून घालायचा आहे गरम मसाला, चवीपुरतं मीठ, व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे. काकडी तुम्ही इथे जास्त प्रमाणामध्ये घातली तरी चालेल. मी एक मीडियम साईजची काकडी इथे बारीक किसणीने किसून घेतलेली होती. थोडं पाणी घालून आपल्याला गोळा व्यवस्थित मळायचा आहे. पीठ एकदम पातळ करायचं नाही, व्यवस्थित आपल्याला थालीपीठ कपड्यावरती थापता येईल या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असे थापता यायला पाहिजे, एकदम पातळ. या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. कुठे क्रॅक गेलेली नाही, व्यवस्थित पीठ पाणी थोडं थोडं घेऊन आणि मळून घ्यायचंय. मी लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती. एक कॉटनचा कपडा पाण्यामध्ये भिजून आणि पिळून घेतलेला आहे. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे. छोट्या मोठ्या साईजचे तुम्हाला जसे थालीपीठ आवडत असतील त्या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचे. थोडंसं पाणी कपड्याला पण लावायचंय. झालेलं आहे. अलगद आपल्याला कपडा उचलायचा आहे, टाकायचं. त्याच्यावर घेऊन थोडंसं तेल मी साईडनं सोडलेलं आहे. मी तेलाचा, तुपाचा, बटरचा वापर इथे करू शकता. मीडियम गॅस ठेवलेला आहे. दुसरं पण थालीपीठ इथे मी थापून ठेवलेलं आहे. संपूर्ण वरचे हे थालीपीठाची बाजू सुकली त्याला उलट करायचं. थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता, किंवा नसेल लावायचं तरी सुद्धा खमंग हे थालीपीठ भाजली जातात. पूर्ण थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. पौष्टिक थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. एकदम छान मऊसूत हे थालीपीठ झालेले आहेत. हे बघा, या पद्धतीने थालीपीठ करून बघा.
शरीरासाठी उत्तम आहेच. वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही हे चवीने खाऊ शकता. तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण दह्याबरोबर, चटणीबरोबर, रायत्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला आवडेल तर त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता किंवा कशाबरोबरच खायची इच्छा नसेल तर हे असे सुद्धा खूप छान लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या थालीपीठाच्या रेसिपीज आहेत, त्याही बघा. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.